गाईज, सो आज खूप दिवसांनी असं मी माझं स्वतःचा स्क्रब करत होते, तर विचार केला की का नाही माझं स्किन केअर मी तुमच्यासोबत शेअर करू. सो मी आली आहे इथे आणि स्किन केअर शेअर करण्यामध्ये मी इकडे तिकडे बघते, कारण मला लोक आज माझ्या गॅलरीमध्ये बसून शूट करते, सो मला लोक बघत आहेत इकडं तिकडं. सो प्लीज 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 बेअर विथ मी. आणि हां, जास्त काही न बोलता मी जास्त माझं स्किन केअर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मी कसं राईस फ्लोअर यूज करते माझ्या चेहऱ्यासाठी. आय थिंक राईस फ्लोअरने जे काही टॅन आहे ते रिमूव्ह करायला पण मदत होते, आणि मी मागे 2 जास्त वेळा यूज नाही केलं, जस्ट 2 वेळा यूज केलं आणि मला असं वाटतं की त्याने मला खरंच हेल्प केलं आहे. सो मी ते विचार केला की का नाही मग शूट करावं, तुमच्यासोबत शेअर करावा. सो लेट्स गेट इन टू द बिगिनिंग. ओके, सो आधी मी माझे हेअर टाय करून घेते, कारण खूप मेसी झाले माझे हेअर. सो मी आधी ते टाय करून घेते, मग बोलते. रबर बँड लावते. ओके, म्हणजे आपल्या डोळ्यावर म्हणजे केस हे मध्ये करणार नाही. सो ट्राय टू एकदम अवे फ्रॉम युअर फेस. ओके, सो मी माझे हेअर्स टाय करून घेतले आहेत. आता मी शेअर करते इंग्रेडियंट्स. सो फर्स्ट मी म्हटलं तसं राईस फ्लावर. मी राईस फ्लावर घेतलं आहे, तर 1 चम्मच घेतला आहे फक्त. दिसते का तुम्हाला? मे बी लाईटमुळे नाही दिसणार. येस, सो राईस फ्लावर घेतला आहे मी. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिल्क ॲड करणार आहे. सो मला पाहिजे तितकंच कन्सिस्टन्सी ठेवून मी मिल्क ॲड करते, म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप असं खूप थिक पण नाही, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि जे मोदक वगैरे नाही बनवायचे आपल्याला, चेहऱ्याला लावायचं आहे. सो राईस फ्लावर मी असं ऐकलं आहे खूप सारे यूट्यूब्सला म्हणा किंवा इन्स्टाला रील्समध्ये की राईस फ्लावर स्किन व्हाईटनिंगचं पण काम करतं आणि टॅन रिमूव्हलचं पण. सो म्हणलं की ट्राय करावं. सो मला फरक जाणवला, सो मी विचार केलं तुमच्यासोबत शेअर करावं ते. आणि ओके, सो मी ह्याला असं मिक्स करून घेते. मी चम्मच वगैरे यूज नाही करत आहे. आय विल बी रिअल विथ यू. मी असंही हातानेच ते यूज करते. सो ओके, तुम्ही ह्याचा स्क्रब पण यूज करू शकता, किंवा तुम्ही फेस पॅक पण यूज करू शकता सेम. सो मी पहिल्यांदा स्क्रबसाठी मी चेहरा वॉश करून घेतला आहे माझा. आता मी ह्याला डायरेक्टली अप्लाय करणार आहे माझ्या स्किनवर. सो तुम्हीसुद्धा जर करत असताल आता तर डायरेक्टली अप्लाय करू शकता, काहीच टाकलं नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन ॲड शुगर टू इट, बट मी असं रॉच ह्याला प्रिफर करते. ओके, सो डायरेक्टली असं हातानेच अप्लाय करायचं आहे केसमध्ये मध्ये नेहमीच आहे माझं. खाऊ वाटतं मला. दूध आणि राईस फ्लावर आहे ना, साखर टाकली की झालं ह्याचं एक स्वीट डिश रेडी, आणि राईस फ्लावरचं मेन काय माहिती, हे थोडंसं रफ आहे ना, पण खूप पण रफ नाही, त्यामुळे असं एक्सफोलिएशन पण खूप चांगल्या प्रकारे होतं याचं. आणि ॲज अ फेस पॅक पण तुम्ही याला यूज करू शकता. सगळीकडे लावून घ्या. मला याच्यामध्ये नीट सवय नसल्यामुळे एवढं कळत नाही आहे. नक्की बघावं, कुठे मध्ये बघावं स्वतःला की कॅमेराकडे बघावं. सो माझं ते थोडं बेअर विथ यू. ओके, हे दोन्ही हाताने आता ह्याला एकदा चांगला आपण कलर लावतो ना, असं लावून घेते. आणि बघूया आपण, मला तर माहिती आहे सॉरी नंबर. ओके, सो मी ह्याला चांगलं स्क्रब करून घेते आता 5 ते 10 मिनिट, अँड ह्याला असंच ठेवणार मी. आणि त्यानंतर परत वॉश करून तुमच्यापर्यंत येते. शो द डिफरन्स. ओके, सो मला असं वाटतं हे खूप चांगल्या प्रकारे सुकलं आहे. तुम्ही बघू शकता. मी ह्याला 5 मिनिटच ठेवलं, पण खूप ड्राय झालं आहे. सो मी ह्याला अजून नाही ठेवणार आहे. आणि ह्याला मी आता वॉश करताना भूत दिसते. मला असं स्किन खेचली गेली आहे माझी. सो मी ह्याला वॉश करून येते, म्हणजे ना परत दाखवते. सो आय एम बॅक. तर तुम्ही बघू शकता माझा चेहरा. मला असं खूप, मी असं तो वॉश करून आली आहे, आणि वॉट खूप क्लीन वाटतं आहे, आणि असं सॉफ्ट फील होतं, आणि असं वाटतं की डर्ट निघून गेला आहे चेहऱ्यावरचा. आय नो मला ब्लॅक हेड्स आहे, मी आत्ता नाही काढलेलं आहे, पण जस्ट मला फेस पॅक और एक्सफोलिएशन दाखवायचं होतं, ते मी दाखवलं आहे. आणि आय थिंक इट वर्क्स दी बेस्ट. तुम्ही पण ट्राय करू शकता नक्कीच. One more thing, do like, share and subscribe to my channel for more such videos. ओके, मी मराठी मुलगी आहे आणि मराठी व्हिडिओज घेऊन तुमच्यासोबत येणार आहे नवनवीन, जे की तुम्हाला अवघड वाटतात मी सिम्पलर करून दाखवणार आहे. ओके, टिल देन बाय बाय, स्टे ट्यून्ड.